धर्माचं लक्षण असतं. म्हणून आपल्या या शास्त्रामध्ये सांगितलेले ब्राह्मणेन निष्कारणेन षडंगो वेदः अध्येतव्यः ज्ञेयश्च. आज केवळ आपण अध्ययन करतो, पण अध्ययनाबरोबर त्या वेदमंत्राचा अर्थ सुद्धा जाणून घेतला पाहिजे. अक्षता शस्त्ररूपेण वज्रम पद्धती मस्तकी अनाक्षरम यशोहंती विस्वरम व्याधी पीडितम. अवाक्षर जर मंत्रामध्ये जर अशुद्धी झाली तर यजमानांना व्याधी निर्माण होत करते. आणि विस्वर मंत्र म्हटला तर यजमानांच्या यशाचं हनन होतं. म्हणून विस्वर व्याधी पीडितम. म्हणून वेद मंत्र म्हणताना सुद्धा त्याचे अर्थ जाणून घेतले पाहिजे. कारण जे वेदामध्ये अनेक स्वर आहेत, उदात्त स्वर आहेत, अनुदात्त स्वर आहेत, स्वरित स्वर आहेत. एकाचा जरी स्वर जर चुकला तर त्याचा अर्थ हा वेगळा होतो. या ठिकाणी भागवतकार भगरीवर जे बसलेले त्यांच्या समोर मी बोलणं म्हणजे अनधिकार चेष्टा करण्यासारखं आहे. तरी पण गुरुजींनी सांगितलेले या षष्ठ स्कंदामध्ये वृत्रासुराचा आख्यान येतं. आणि वृत्रासुराच्या आख्यानामध्ये जेव्हा विश्वरूप यज्ञाचं आचार्यत्व करतोय आणि ते आचार्यत्व करत असताना यज्ञामध्ये मंत्रामध्ये चुकी झाली. इंद्र शत्रूवर विवर्धस्वा, इंद्र शत्रूवर विवर्धस्वा. त्याचा उदात्त स्वर येतो, त्या ठिकाणी अनुदात्त स्वर म्हटला गेला. इंद्र शत्रूवर विवर्धस्वा म्हणजे इंद्राकडून इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न हो असा त्या मंत्राचा अर्थ होता. पण विस्वर म्हणजे मंत्रामध्ये त्रुटी झाली आणि इंद्राकडून मरणारा शत्रू उत्पन्न हो असा त्या मंत्राचा अर्थ झाला. आणि त्या यज्ञामधून वृत्रासुर उत्पन्न झाला महाराज. म्हणून वेद मंत्र म्हणताना सुद्धा खूप आपली जबाबदारी अशी आहे की वेद मंत्र सुद्धा शुद्ध आणि सस्वर म्हटले गेले पाहिजे. तर या ठिकाणी यागादी व धर्म. मग आता याग काय, तर यागाने काय होतं, यजेत सर्व कामः. आता जे लक्ष सांगितलेले यजेत स्वर्ग कामः. यज्ञ यागादी कशासाठी करायचे, स्वर्ग कामने करता यज्ञ यागादिकांचं अनुष्ठान करावं. मग ते यज्ञ यागादी कशा असले पाहिजे, वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनत्वे सती अर्थत्वम. त्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व असलं पाहिजे, म्हणजे वेदांनी सांगितलेलं असलं पाहिजे. त्या यज्ञाच्या मागे काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे. आता स्वर्ग काम हे प्रयोजन आणि अर्थत्व काय, तर अर्थत्व आहे श्रेय साधन म्हणजे कल्याण, हे त्याचा अर्थ आहे. तर या लक्षणामधून जर समजा वेद प्रतिपाद्यत्व हा हे जर पद काढून टाकलं तर भोजने अतिव्याप्ती. भोजन करण्यामध्ये त्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. म्हणजे आपलं लक्षण सोडून दुसऱ्या लक्षणामध्ये जाणं म्हणजे अतिव्याप्ती. तर असा जर वेद प्रतिपाद्यत्व भोजनामध्ये असेल तर सगळ्यांना भोजन करणं आवश्यक पडेल. म्हणजे एखादा रुग्ण जरी असेल, रुग्णेनापि कर्तव्यम स्यात्. रुग्णाला सुद्धा ते भोजन करावं लागेल, कारण वेद प्रतिपाद्यत्व वेदांनी सांगितलेले. पण शास्त्र असं सांगतात मनुष्याची भोजन करण्यामध्ये अनुरागता प्रवृत्ती आहे. जेव्हा कशासाठी करतो, भुकेचं शमन होण्याकरता मनुष्य भोजन करतो. त्या भोजनामध्ये वेद प्रतिपाद्यत्व नाही आणि प्रयोजन आहे. प्रयोजन काय, म्हणजे क्षुधेची निवृत्ती हे प्रयोजन आहे. आणि त्याचा अर्थत्व काय, त्या मनुष्याला तृप्ती मिळते, हे त्याचा अर्थत्व आहे. असं या ठिकाणी मी तुम्हाला लक्षणामध्ये थोडं सांगितलेलं आहे. आणि झालेली सेवा हे भगवतीच्या चरणी समर्पित करतो. कारण धर्मामध्ये त्रुटी होऊ नये. धर्म सुद्धा तो स्वर्गाला प्राप्त करून देणारा धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये कुठल्या प्रकारची त्रुटी होऊ नये म्हणून या धर्माचं या ठिकाणी मुद्दाम व्याख्यान केलं की धर्म सुद्धा काय आहे आपल्याला सगळ्यांना कळला पाहिजे आणि त्या धर्मानुरूप आपल्या सर्वांचं आचरण झालं पाहिजे. त्या आचरणानुरूप आपल्याला जे प्राप्त आहे, प्रत्येकाची इच्छा असते. भगवतीच्या समोर काय वागते, नमोक्षस्याकांक्षा भगवानच्या विचरणे. जेव्हा दिव्यपराध स्तोत्रामध्ये भगवतीचं आज वर्णन केलं, मला कुठल्याही प्रकारच्या मोक्षाची इच्छा नाही, अपुनर्भवम स्वर्गाची ही इच्छा नाही. मग काय इच्छा आहे, काय मत्सव पातकी दास्ती पापघ्रीत समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापाचा हनन कोणी करणारी नाही. आणि